तिसरं बक्षीस पास्तळ टीम साठी आहे. फायर पास्तळ. मी आपल्या कुणबी समाजोन्नती संघाचे कार्यकारी सदस्य आणि माजी चिटणीस श्रीयुत पंढरीनाथ नथुराम घरत यांना इथे मंचावर आमंत्रित करत आहे. त्याचबरोबर विद्यमान उपाध्यक्ष श्रीयुत शरद विश्राम घरत यांना पण मी विनंती करते की त्यांनी इथे मंचावर यावं. तुमच्या तर्फे आज हे फायर पास्तळला आपण बक्षीस देत आहे, ज्याच्यामध्ये ट्रॉफी आहे, बक्षीस आहे 3001 रुपयाचं आणि सन्मान चिन्ह आहे. फायर पास्तळ, फायर पास्तळ, फायर पास्तळ. व्हेरी गुड. या काय करते ना आता काय भरोसा नाही. आमचे मीनाही पण पोयरी आहे. हा या हातऱ्या घेऊन काय नासत ना काय नासत. आता अंगता आम्ही डोकऱ्या झालो. काय तुम्ही डोकऱ्या झाल्यात का? नाशाच लागन. करा आता तुमचा काय कर्या आणत्या. खाडीवर बाकी जाऊ नको. मावरा पकड्या. नाही ना गय. या सावळात काय खडानं भात हाय. आय आय विहून विहून मला कंटाळा आला. एक वैर आहे विहून उरून झाली विहिता. आय पण बाय घरचा दाना तू घरचा खडा हंगतो तू खडा हंगत पण घरच्या दानाला सौकवडा लागतं. दाना तो आपला सकस हा पैशाला पण बरा. आज घर साधारण कोणला दिसत का? तू म्हणता खडा हाय खडा हाय. आज आपल्या घरातच भाव आपले पोरा टोरा कोंबडा कुत्रा काय हंग त्याला धान घालायला लागतं. जकल्यानं आपल्याला पोहवा लागतं ना. पण घर साधारणाला तर आपण कवडा रांधला तरी आपल्याला काय वाटत नाही. न विकता आला तर हाय असना नाच झाला असना उडून दिला. ह्या हाय न तू म्हणता खडा हाय खडा हाय. पण आज गावठी जाण्याशिवाय हाय का बाय? तुम्हाला हाणत पण आपू शेतकरी म्हणजे आपू जगले हा जगा हा पोशिंदा हाय. शेतकऱ्यां जर शेतीनी लावली तर आपू यो जगला जन समुदाय काय खाणार आहात त्या मला हंगतू. आया बायांदो दादा बाबांदो हेच जर आवलानी तर का होईल. बरोबर हाय. आपू आता घाबरथान जाम रुपया लागतं हे त्याला. ह्या हंगतान जाम रुपया म्हणजे आता आपल्याला सरकार दूध फुक्कट दिलाय ना धान्य. दीडकी विघे फुक्कट धान्य कोणावतो तो हे. आज लोकांनी जमिनी विकल्या न घरा काय बांधली दारा काय बांधली घोड्या गाड्या काय घेतल्या न दागदागिनं काय केलं ना आपला जकला हा गाहोरा विहरलं न त्यातच ते रमून गेलं. आय कामी ग कामी आय के कामी ए कामी आवडी थटून काय जायला लागले त्या हंगवली ती. पण त्या आग लागली ती मोबाईल मध्येच ती लक्ष हाय. काय जायला लागले त्या हंगवणे आम्हाला. ह्या काय मोबाईल अख्खा दिवस. ए कामी पण आवडी नटून अजून तर जात कळते आता नाही. तुम्हाला कवडे दा हंगटलाय कोण काही जात हंगड हानी ह्या ग हंगता जे त्या
आई कोण मेल्याशिवाय जायनी तर हे गत यांना अडकल्याशिवाय रेवणी. पण हांगण केली तू काय जात त्या हागणं काय कुठं लग्नाला चालली का माहेरा चालली तर आम्ही इथे चालली. काय तुम्ही बरोबर हागणं. अगं आता घणात जीव काढतात आपले समाजान पालघरला 2 दिवसा हा आनंद हा सोहळा भरवलाय. तर मी आनंद घ्यायला आनंदी वयाला चालली. तुम्ही येतात का? हो आम्ही काय डोक्याला झालो आता आम्हाला केलं तुम्ही. बाय ह्या तुम्हाला वाटतं पण तुमच्याशिवाय या सोहळ्याला शोभा आहे का? नाही मिळा ना. हे माणसांशिवाय सोहळ्याला शोभा नाही मिळलं. अगं पण आता काय आमची वैरेले का हा आपले समाजात जायला आता सलवत का बाय आम्हाला. नया माया बाया काय हसतात देवालाच माहिती. वेळ झाला मी येथे आले तर कोणचा पत्ता आहे का? अरे देवा काय गेल्या त्या आशू आशू आले आले आय आय उशीर झाला मला. आशू एवढा वेळ झाला तुम्हाला काय सांगू 2 दिवस सोहळ्याला जा हाय विचार करून करून मला निजच नाही लागली. आणि मग हा पहाटे पहाटे निजली न जकली कामा मग अखत झाला. पण मी क्या विचार करी बरं रातभर कोणती साडी नेऊ कोणतं दागिना घालू मी काही दिखन त्या विचार. त्यामुळे जकल्या साड्या दिखतात त्यामुळे आली लेट. पण आता असू असू ती साडी पण जाम भारी आहे ना. तू पण जाम भारी मग अख्खा जमलीत लोक ती सबन तुलाच पावतात. चल काय पण बोलता आता काय आपलं दिवस रेलत का. पण हाऊस ना हाऊस हाय ती हायच. कवडा डोकरा झालं तरी हाऊस काय जाईन का. आणि अभी तर हम बहुत जवान आहे. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सांगू माया एक खास उद्देश आहे. मला कळला तू काय हट्टी आलाय ती. मी हौशेन आलाय. माया पोर आता मोठा झालाय त्या हा मला लगीन करे हाय. कोयच्या पोयऱ्या दिखतात त्या मी पावता. रोनकला सांगितला तुला बरीच पोयरी मिळन पण त्या पोयऱ्या काय हात दिखत नाही. बारक्या होता हॅस न मोठ्या होता हॅस. माया बहिणी नाव कामाला लावलंय मी पावा पावा. पण आता काय चाललाय पोयऱ्यापेक्षा आईसाच भाव वाढलाय. पटकन मी सांगतात त्यांना गाड्या पाहिजे बंगलो पाहिजे हेतीव पाहिजे न पोरव हिकेला पाहिजे. आता मग आयुष्यभर काय करतील देवा ना और बरा हान तर पटकन नेवा. पण आता जाओ आता एक तुम्हाला मी सांगता गावात बऱ्याच पोयऱ्या म्हणून मी पोराला सांगितलं अजिबात घाबरू नको आपल्याला बरेच पोयरी मिळाल. चल चल जा आहे ना. आणि ते बाकी तुमचं काय ग. आई तुझा मी लाईव्ह बघेन खरा. मग जेवण करा हा ना तो द्या हा न मंग या हा तर वेळ नाही होणार का मला यायला. पण मी काय सांगता हे लाईव्ह ठेवतात न मग आपली पोरं या समाज कवा पावतील. अगं जकली पोरा हरकीस पण आपण दम द्या हा येऊवाच लागन. आता आपल्या समाजात तुम्ही येणार नाही तर काय करणार. आपल्या समाजात पोरा बाळांना दाखवायला पाहिजे ना कुणबी समाज केवढा मोठा आहे तो. बरोबर मी तर दमच दिलता. तेच तर. आणि आता जेवण ठेवलाय आपल्या सोहळ्यात आपल्याला काम करा जेवणाही कटकट नको म्हणून जकला करून ठेवलाय. पण आजच्या पोरांना मोबाईल शिवाय काही दिसतं का. फक्त मोबाईल पाहिजे हाय ना मोबाईल बस. आपण पोरांना आतापासून आणीन तर त्यांना आपल्या समाजाही ओळख ना आवड कवा होईन. तर आपण घरातूनच आपल्या पोरांना घेऊन आला पाहिजे. अगं अशी ताई पण मी काय सांगते काय म्हणता निघती याला तेव्हा अर्चना माझ्या मागे चालती
पायी गेली कोण जाण अहन अहन ए अर्चना आली आली हा, आली चला तो रिक्षावाला वाट पाहता आपली. काय ग अर्चना माया तू माझीच निघलती ना अख्खा दिवस घरात जात दारात येतं घरात जात दारात येतं काय चाललंय अगं तुझ्या जागृती ह्या मला काय सांगू नको हा. केव तुला काय माहिती आहे मी मोबाईल आहे ना तर वीर उन्हालती घरा तो अय्या. घ्यायला गेली ना. तुला माहित आहे ना बंद हातात पता मोबाईल पाहिजे. बरोबर पाकिटात आहे. पैसे नहन तर चाललं पण पहिला मोबाईल पाहिजे हातात. तुला काय माहित नाही का तेवढा पण केव मोबाईलचा केव वहिनीलाच विसरणं वहिनी हंगण सबन. मोबाईल अगं दुकानात जा का ते भाजीवाळे मैर जा तो हांगण जीपे हाय का फोन पे हाय का मग आपल्याला काय पैसा कधी आहेच नाही या फोटो घेतला का झाला आपला काम न एक दिवस मी बाजारात गेली भैया पाव 10 रुपये कोथिंबीरची जोडी घेतली न 100 रुपये दिलं तर तो भैया काय सांगतन भाभी भाभी छुट्टा दो नाही तो नाही मिलेगा मग काय करीन ह्या मोबाईलचा कवा कवा आपल्याला फायदा होता. मी आताच पालघरला गेलती परवादी तर 200 रुपये नोट होती माझ्याजवळ भाजीपाला तर घेतला 200 रुपये नोट दिली पण ती फाटेली होती ना मला माहितीच नाही तो सांगता ही नोट चाला नाही न बिये पैसा नाही माझ्याजवळ नशीब त्या मोबाईल मध्ये तो गुगल पे होता ह्या मोबाईलचा उपयोग होता या आता तर हाच व्या जय जाईन ताई फोनच दाखवा लागतं. फोन दाखवया पैसे द्या आहे गुगल पे करून चल ती जा अम्मा आहे का नाही ती अम्मा यायला लागल ती काही गेली कोण जाण सातपाटी गेलंय का वाडीन गेले कोण जाण काही गेलंय तर आली आई, अम्मा आली, आली अम्मा काय ग अर्चू काय सांगत मी तुला काय माहिती आहे रातभर निघली अगं भाजीपाला होता घरात पालक मुळा एकदाची सातपाटी गेली आणि भाजीपाला सब्बर विकून आली एकदाचा माग पण आज रविवार गेली लोक चिकन खातात न मटण खातात भाजीला कोण विचारतं का हे तर नुसताच खपे हा आय आय अर्चना हेतात गेलती न भाजी सातपाटी दिली अगं पण मला काय आपले पालघर तालुक्यात जिल्ह्यात मस्त कुणबी समाज हा मोठा उत्सव आहे तो हेत काय हेत रोजच आहे बरोबर पण लोकांवर उत्सव पाहायला मिळाल त्यासाठी मी एकदाची घाईघाई तयारी केली ना आली आणि तुम्हाला काय वाटतं येतात अगं तुम्ही 50 रुपये आहे ना 60 रुपये हा बस साऊ घेऊन येतात पालघरचा औडूसा पण येतात गेलो का गोंडभर साऊ येतात त्या माहीत आहे का रेशमी येणार होती आलंय का कोण दार काय ते घा का मारतात आपल्या बायकांना कवडा का माहित आहे ना या कर त्या कर नाही तर समाज हा कार्यक्रम आवडके बायकांना आपल्याला आपल्याला एकदांचा धान भाजी केली ने एकदांच्या ह्यांसाठी धावत रिक्षा जाईन की नाही सब बायका टाकून जातील न ती कल्पना कल्पना केलेली कोण दार येणार होती ना चला आली नुग्गूस तर हाकरपुड्याही आलंय तुम्हाला काय तर हाकरपुडा झाला ना सबंधाई पळा पळ काय तर आपल्या समाज हा कुणबी समाज हा महोत्सव आहे ना मग ना तुम्हाला काय तुम्हाला समजा साड्या हा पडलाय कोणाला भाजी हा पडलाय कोणाला पोयरा बारक्या पोयरा हा पडलाय पण येणी पावीत आपल्या समाज सबन भावबंधाईन कवडं मेहनत केलं या महोत्सव कासाठी महोत्सव ठरवेला रात्री दिवस केलं न तुम्ही हात त्या साड्या न जेवणा न पोरा आपण एवढी मेहनत करून देईन रात्री दिवस केलेत ना एवढा समाजा प्रोग्राम ठरवलाय ना आपू आहेत ती घराघरात न मग सांगतात समाजानं आपल्याला काय केलं आपण नुसती शोभा वाढवला तरी जा हा ना तुम्हाला त्या पडलाय तू हांगतं त्या बरोबर आहे का म्हणून तर आम्ही शोभा वाढवायला चालूत चला आपल्याला चला जायला ना केवढा विचार करतात चला चला समाज आपल्याला समाज एकत्र आणे समाजाही एकत्र बांधणी करे हियन तर आपल्याला हे सोहळं भरवच लागतील न हेच ठिकाणी आपल्याला समाजाही प्रगती मराठी बोलायला अथीच आपल्याला समाजानं आपले काय प्रगती केले त्या आपल्याला दादाबाबा जवळशीन ऐकायला मिळतं नथीच येऊन आपल्याला माया समाज काल काय होता ना आज काय आहे न मला उद्या पुढे त्याला काय घेऊन जाय आहे
या सबन आपण त्यासाठी काय प्रयत्न केला पाहिजेत ना, काय केला पाहिजे या सबन आपला दादा बाबा आपल्याला सांगतात हे मंचावरून. पण मला हे वाटतं की आजपर्यंत आपला समाज आपल्या आधी हे भले लोकहीन ज्यांना समाजाही तळमळ होती, कळकळ होती, याहीन प्रामाणिकपणे प्रयत्न केलात ना आपल्या समाजाला अथीपर्यंत आणून ठेवलाय. आता याहे पुढे मला आपल्या समाजा तरुणांना ह्या हांग्या हाय का याहे पुढे समाजाही धुरा तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या न समाजासाठी काहीतरी करा. समाज आपला पुढे न्या न ही बुद्धी संबंधाला देवाण देवो ही माझी इच्छा आहे. प्रत्येक माणसाला आपल्या समाजाबद्दल आदर प्रेम आपुलकी वाटली पाहिजे, तरच आपला समाज पुढे जाईल ना समाजाची प्रगती होईल. आपल्या समाजा काहीतरी चांगला आपल्या कानावर आला तर आपल्याला केवढा समाधान वाटतं, केवढा बरा वाटतं न. मी कुणबी हाय म्हणून मला त्या अभिमान पण वाटतं का नाही बायांनो? आपण कुणबी आहात त्या अभिमान वाटतं का नाही? मग हंगा मी कुणबी जय कुणबी, मी कुणबी जय कुणबी. हॅलो, लगोरी ग्रुप सरावली प्लीज